नमस्कार. आपण बघत आहात आपलं निसर्ग चॅनल यूट्यूब. मी आज आहे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये आणि आमचं छोटंसं गाव म्हणजे सावरगाव. अजिंठ्याच्या पर्वतरांगेत कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव आहे. गावाची लोकसंख्या आहे 1200च्या 1300. तसेच चौकडून निसर्गरम्य दृश्य आहेत. पूर्ण परिसरामध्ये चौबागेनं डोंगराळ भाग आहेत. आपण ही दृश्य बघू शकाल. एकदम संध्याकाळची वेळ आहेत, 7 वाजलेले आहेत आणि या पर्वतरांगेची सुरुवात महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सालेर या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे. तर बहुतांश माहिती अशी की हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये याला अजिंठ्याची पर्वतरांग म्हणून ओळखले जातात. हा समोरच जो डोंगर आहेत याची मीटर आहेत 1000 मीटर. तसेच हा जो डोंगर दिसत आहेत याला चारदरीचं डोंगर म्हणतात. आणि तसेच हा अजिंठ्याच्या डोंगर रांगा आहेत. या डोंगर रांगा अजिंठ्याहून तसेच याचे 2 शाखा झालेल्या आहेत. एक यवतमाळला गेलेली आहेत आणि टेंबेश्वर म्हणून तिथे अभयारण्य आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील एकमेव ठिकाण म्हणजे कन्नड तालुक्यातलं गवताळा अभयारण्य आमच्याच गावातून 5 किलोमीटर अंतरावर आहेत. गवताळा अभयारण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात यावे हीच आमची विनंती राहील. तसेच हे निसर्गरम्य दृश्य आहे संध्याकाळचे. हे सावरगावचे प्रमुख पिकं मका, कापूस ही प्रमुख पिकं आहेत. तसेच रब्बी हंगामात गहू आणि हरभरा ही प्रमुख पिके आहेत. हे चौकडचं दृश्य आहेत.